रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे आषाढी एकादशी। श्री विष्णूंच्या भक्तीला आज प्राधान्य दिलं जातं। शिवाय आषाढी एकादशी ही पहिल्यापासूनच अत्यंत धार्मिक मानली जाणारी एकादशी आहे। तसं बघितलं तर वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात। महिन्याला 2, एक शुक्ल पक्षावरती इतर एक कृष्ण पक्षावरती, अशा 2 महिन्यामध्ये एकादशी येतात। आणि आषाढ महिन्यामध्ये येणारी एकादशी ही अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते। या दिवशी विष्णूंची पूजा, भगवान विठ्ठलांची पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते। परंतु या दिवशी जरी विष्णूंची पूजा होत असली तरी या दिवशी तुळशीचं पान तोडणं, तुळशीला पाणी घालणं किंवा तुळशीला हात सुद्धा लावणं हे पाप मानलं जातं किंवा हे एक हात लावू नये असं म्हटलं जातं। आता यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे। तुळशी तर विष्णूंची परम भक्त आहे, तरी सुद्धा तिला आज हात का लावू नये। तुम्ही बघितलं तर या अगोदर भगवान विष्णूंची पूजा असेल, कृष्णांची पूजा असेल किंवा विठ्ठलांची पूजा असेल, यांची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण पूजा असते। आणि आज विष्णूंची एक विष्णूंसाठी अत्यंत प्रभावी दिवस, विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत धार्मिक आणि प्रभावी दिवस असून सुद्धा आजच्या दिवशी तुळशीला हात का लावू नये किंवा तुळशीला पाणी का घालू नये असं म्हटलं आहे। तर याच्या मागे पौराणिक कथा आहे आणि आपण तीच कथा आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की आजच्या दिवशी एकादशीला तुळशीला पाणी का घालत नाहीत किंवा तुळशीला हात का लावत नाहीत, तुळशीची पाने का तोडत नाहीत। शिवाय जर आज तुळशीचं व्रत असतं तर व्रताला पाणी घालू नये किंवा हात सुद्धा लावू नये, मग कोणता एक पदार्थ तिला घालून आपण तिचं व्रत कंटिन्यू करावं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण हा व्हिडिओ आज सर्वांसाठी, प्रत्येकासाठी महत्त्वाचा असणार आहे। आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये आज घराघरामध्ये हे आषाढी वारीचं व्रत केलं जातं आणि हे प्रत्येकासाठी, त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे की तुळशीला आज हात लावू नये, पाणी घालू नये। जर तुम्ही आजच्या दिवशी तुळशीला पाणी घातलं तर तुम्ही आषाढी वारीचं व्रत करून सुद्धा, आषाढी एकादशीचं व्रत करून सुद्धा ते तुमचं पाप ठरू शकतं असं पौराणिक कथेनुसार म्हटलेलं आहे। तर यामागे नेमकी पौराणिक कथा काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर बघा, तुळशी ही एक विष्णूंची परम भक्त आहे, तरी सुद्धा तिला आजच्या दिवशी हात का लावू नये, पाणी का घालू नये। तर याच्या मागची पौराणिक कथा काय सांगते बघा। हजारो वर्षापूर्वी शंकर, आपले जे शिवशंकर आहेत, हे शंकर इतके क्रोधित झाले आणि जेव्हा त्यांची नजर समुद्रावरती पडली तेव्हा समुद्रातून एक बालक तयार झाला आणि त्या बालकाचं नाव ठेवण्यात आलं जालिंदर। आणि तो बालक अत्यंत अगोदर तो धार्मिक होता, परंतु तो अत्यंत काही दिवसाने क्रूर असा झाला आणि तो 4 लोकांवर अत्याचार करू लागला। परंतु त्याची पत्नी वृंदा ही विष्णूंची परम भक्त होती, ती विष्णूंची अत्यंत निस्सीमपणे भक्ती करायची। त्यामुळे त्याने जरी पाप केलं तरी ती विष्णूंची परम भक्त असल्यामुळे सर्व वरदान हे तिच्या पतीला म्हणजेच जालिंदरला प्राप्त व्हायचं। आता जी वृंदा होती ती वृंदा अत्यंत पतिव्रता होती, त्यामुळे ती जी भक्ती करेल ती भक्ती त्या जालिंदरला प्राप्त व्हायची। म्हणून असं त्याला वरदान प्राप्त झालं होतं की तो कधीच हरणार नाही। म्हणजे पत्नीच्या भक्तीमुळे त्याला वरदान प्राप्त झालं होतं की ती कधीच हरणार नाही। परंतु त्याचा अत्याचार आणि अन्याय जास्तच वाढत गेला तेव्हा सर्व देवही थकले आणि शंकर आणि विष्णूंच्या शरण गेले की आम्ही आता थकलो आहे, तुम्हीच हे जालिंदर आहे याचं काय करायचं बघा। तेव्हा विष्णूंचाही नाईलाज झाला। विष्णूंना आपलं पूर्ण वचन किंवा आपल्या भक्ताबद्दलचं अतूट नातं आहे ते थोडक्यात त्यामध्ये अनियमितता आणावी लागली। त्यांनी काय केलं तर एक दिवशी जालिंदर युद्धासाठी गेला असता त्या विष्णूंनी जालिंदरचं रूप घेतलं आणि वृंदाकडे गेले असता तिचं पतिव्रत हे पूर्णपणे मोडलं आणि तेव्हाच जालिंदरचा म्हणजे तिच्या पतीचा हा विनाश झाला। तो तिथे मृत्यू पावला आणि तेव्हा थोड्या वेळाने विष्णूने जी वृंदा आहे त्या वृंदाला
खरं खरं सांगितलं की मी काय केलं होतं, म्हणजे मी विष्णू होतो खरं, मी तुझ्या पतीचं रूप घेऊन तुझी पतिव्रता मला मोडायची होती, कारण तुझ्याच पूर्ण निस्सीम भक्तीमुळे हा तुझा पती आहे ती चारली लोकांवर अत्याचार करत आहे, त्यामुळे मी तुझं पत्र होतं हे मोडलेलं आहे असं त्या विष्णूंनी नंतर सांगितलं. परंतु विष्णूने तिला एक वरदान दिलं की या पृथ्वी तलावर मी तुझं एक नाव ठेवणार आहे, ज्या नावामुळे तुझी अखंड पूजा ही पृथ्वी तलावर कायम वर्षानुवर्षे चालत राहील आणि तुझ्या पूजेला प्राधान्य दिलं जाईल. आणि तेव्हा विष्णूंनी त्यांचं नाव तुळशी असं ठेवलं आणि तेव्हापासून या अखंड पृथ्वी तलावरती जास्तीत जास्त हिंदूमध्ये आपली जी तुळस आहे, ज्याचं नाव वृंदा होतं, नंतर विष्णूंनी तुळस नाव ठेवलं, त्या तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते आणि प्रत्येक पूजेमध्ये त्याचा वापर केला जातो. जास्तीत जास्त विष्णूंची पूजा असेल, भगवान विठ्ठलांची पूजा असेल, भगवान श्रीकृष्णांची पूजा असेल, यांच्या प्रत्येक पूजेमध्ये विष्णूंचं तुळशीचं पावित्र्य मानलं जातं किंवा तुळशीची पानेही वापरली जातात. आता तुम्ही म्हणाल असं असूनही विष्णूंची इतकी परमभक्त तुळशी असून सुद्धा ही जे एकादशी असतं, एकादशी विष्णूंचं पवित्र दिवस असतो आणि या दिवशी विष्णूंची पूजा करताना तुळस का तोडू नये किंवा तुळशीला पाणी का घालू नये असं सांगितलं जातं. तर तेव्हापासून जी तुळस आहे, तुळस पृथ्वीवर आल्यापासून तिनेही एक व्रत चालू केलं की एकादशी दिवशी मी अखंड व्रत करणार आहे, ना पाणी ना खाणं काहीच, असं अखंड निर्जला व्रत करणार आहे असं तेव्हापासून तिनेही वचन घेतलं होतं. म्हणून एकादशी दिवशी जी तुळस आहे ते तुळशीचं निर्जला व्रत असतं, त्यामुळे एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालू नये किंवा एकादशी दिवशी तुळशीला हात सुद्धा लावू नये, कारण जर असं केलं तर तुळशीचं व्रत मोडतं. आणि तुम्हाला माहित आहे जर एखाद्याचं व्रत मोडलं तर ती किती मोठं पाप असतं किंवा त्या व्यक्तीच्या मनाला लागलेली ठेस असते. तुम्हीच फॉर एक्झाम्पल तुमचंच एखादं व्रत आहे आणि ते व्रत चुकून माकून कोणी मोडलं तर आपल्याला किती राग येतो. आपण इकडे तिकडे फोन करतो किंवा व्हिडिओ पाहतो की असं व्रत मोडलेलं आहे, तर काय होतं किंवा काय करायचं याबद्दल कितीतरी माहिती आपण लगेच गोळा करतो. म्हणूनच तुळशी अशीच असते, तुळशीचा तेव्हापासूनचा निर्जला उपवास आहे आणि ती निर्जला उपवास तसाच राहावा यासाठी कोणीही एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालू नये किंवा तुळशीचं पानही तोडू नये. आज जरी भगवान विष्णूंचे अत्यंत पवित्र दिवस मानला असेल तरी सुद्धा तुळशीच्या पानाची पूजा करून करायची नाही. तुम्हाला करायचीच होती, तुळशीचे पानं तुम्ही आज वापरू शकता, परंतु तुम्ही आज ती पाने तोडायची नाही. तुम्ही अगोदरच पाने तोडून ठेवायची होती. ती आज पाने तोडणं म्हणजे मोठं पाप मानलं जातं. तर अतिशय महत्वाची ही पौराणिक कथा आहे. आता तुम्ही म्हणाल मग जर त्यांना आज पाणी घालायचं नाही तर काय करू शकतो? तर बघा, एकादशीचं व्रत हे सकाळी सूर्योदयापासून चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत संपतं. म्हणजे द्वादशी दिवशी, एकादशी दिवशी खरं म्हटलं तर हे व्रत ना दशमी दिवशी म्हणजे आदल्या दिवशी कालच रात्रीपासून चालू होतं. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिल्यापासून चालत आलेल्या रूढीनुसार हे आजच्या सकाळ दिवशी केलं जातं. परंतु ज्यांना ही कथा अगोदरच माहीत होती किंवा इथून पुढे आता तरी लक्षात ठेवा की जर तुम्हाला तुळशीची पानं तोडायचीच होती, तुळशीला पाणी घालायचं होतं, तर तुम्ही हे पाणी सूर्यास्ताच्या अगोदर सुद्धा घालू शकत होता किंवा पाणी नसेल तरी थोडंसं दूध हे तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर घालू शकत होता, कारण सूर्यास्तानंतर हा उपवास आहे तो उपवास हा चालू होतो. त्यामुळे तुम्ही पहाटे उठून हे पाणी घातलं असतं तर तितकंच प्रभावी ठरलं असतं. तुळशीला किंवा पाने जरी तोडली असती तरीही काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त सूर्यास्तानंतर आपलं जे व्रत आहे ते व्रत चालू होतं. त्यामुळे आजच्या दिवशी एकादशीची जी पूजा आहे ती पूजा फक्त हळदी कुंकू लावून, अगरबत्ती ओवाळून, प्रदक्षिणा घालून अशीच करावी. कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा फलाहार किंवा दुधाहार तिला अर्पण करू नये असं पौराणिक कथेनुसार सांगितलेलं आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच जण दिवशी तुळशीला पाणी घालणं हे पवित्र मानतात, परंतु हे साप चुकीचं आहे. त्यांना ही पौराणिक कथा माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही पौराणिक कथा प्रत्येक
जे आज एकादशीचा उपवास धरतात किंवा हिंदू धर्मामध्ये मला वाटतं प्रत्येकाच्या घरी हा उपवास असतोच आणि हा उपवास धरतात किंवा एकादशीचं व्रत करतात. एकादशीचं व्रत करो या न करो, परंतु तुळशीला पाणी घालणं साप चुकीचं मानलं जातं. त्यामुळे तुळशीला आज कोणीही पाणी घालू नका. त्यासाठी ही माहिती सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि आपल्या माहिती मोलाच्या या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या माहितीचं येणारं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर रामकृष्ण हरी मंडळी.